नमस्कार मित्रांनो, आपल्या एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा असं आपल्याला शिकवणारे महात्मा गांधी आणखीन एका गोष्टीसाठी ओळखले जातात. पाकिस्ताननी भारतावर हल्ला केला असताना, भारताच्या स्वातंत्र्यानंतर, फाळणीनंतर पाकिस्ताननी पहिली गोष्ट कुठली केली तर काश्मीर बळकवण्यासाठी भारतावर हल्ला केला, आक्रमण केलं. आणि अशा परिस्थितीत भारताकडून पाकिस्तानला देणं असलेले 55 कोटी रुपये त्यांना मिळालेच पाहिजेत, कारण तो पाकिस्तानचा हक्क आहे. आणि आपण म्हणजे शत्रू कितीही अनैतिक वागला तरी आपण मात्र नैतिकतेनेच वागलं पाहिजे असं आपल्याला शिकवणारे आणि करायला भाग पाडणारे महात्मा गांधी, ती गांधीगिरी आता डोनाल्ड तात्या ट्रम्प करत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला. कारण आता पुढच्या महिन्याभरासाठी त्यांनी जागतिक देशांना इराणचं तेल विकत घ्यायची परवानगी दिलेली आहे. अर्थात हे तेल समुद्रातलं आहे, पण ते कळणार कसं हाही प्रश्न आहे. याच्यापूर्वी याच ट्रम्प तात्यांनी रशियाचं तेलही विकत घ्यायला समुद्रातलं परवानगी दिली होती. म्हणजे भारताविरुद्ध 25% आयात कर लादला अशासाठी, कारण भारत रशियाचं तेल विकत घेतो आणि म्हणून भारतातनं अमेरिकेला निर्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर 25% आयात कर. आणि आता त्याच रशियाचं तेल विकत घ्यायला परवानगी, आणि त्याच्यामुळे रशिया गब्बर होतोय. आणि यामुळे युरोपीय देश सगळे वैतागलेले आहेत, त्रस्त झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीत इराणचं तेल घ्यायला परवानगी, म्हणजे ज्याच्याविरुद्ध तुम्ही युद्ध करताय त्याचंच तेल विकत घ्यायला परवानगी देऊन तुम्ही इराणला सशक्त व्हायला मदत नाही का करत आहात? ही गांधीगिरी नाही आहे का असा प्रश्न अनेकांना पडला. पण त्यातले बारकावे समजून घेणं आवश्यक आहे, कारण हाच एका प्रकारे राजकारण आणि युद्धनीती यांच्या दोन्हीतला जोडणारा विषय आहे. अमेरिकेने काय केलेलं आहे की जे इराणचं तेल समुद्रात आहे, जे इराणचं तेल आत्तापर्यंत इतर देशांनी विकत घेतलं तर त्यांच्या विरुद्ध अमेरिका निर्बंध लादायची, त्यांना अमेरिकेच्या बँकिंग आणि मनी ट्रान्सफर वगैरे व्यवस्थेपासून तोडलं जायचं. ते तेल आता पुढचा महिनाभर घ्यायला परवानगी असणार आहे. इराण दररोज किती तेल उत्पादन करतं याच्याबद्दल वेगवेगळे अंदाज आहेत. काही जण म्हणतात हे 20 लाख बॅरल तयार करतं, काही जणांचं म्हणणं आहे 20 लाख हा अधिकृत आकडा आहे. जवळपास 40 लाख बॅरल तेल उत्पादन होतं. त्यातलं अर्ध तेल IRGC म्हणजे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स त्यांच्याशी संबंधित सगळ्या शेल कंपन्या या तेलाचा स्मगलिंग करतात, आकडा खोटा दाखवतात, भर समुद्रात ते दुसऱ्या कोणाला तरी विकतात, अशा गोष्टी केल्या जातात. आणि त्याच्यामुळे हा आकडा 40 लाख बॅरल असा असू शकतो साधारणतः. आणि हा जो आकडा आहे तो आत्ता समुद्रातला आकडा आहे, हा जवळपास 14 कोटी बॅरल एवढा आहे. म्हणजे तुम्ही बघा, 40 लाख बॅरल अगदी सगळंच्या सगळं तेल विकलं गेलं जे समुद्रात आहे आत्ता ते, तरी साधारणतः एक महिनाभर पुरेल एवढं तेल विकायचं झालं तर त्याच्यामध्ये हे जे 14 कोटी बॅरल आहे ते सगळंच्या सगळं तेल विकत घेतलं जाईल. मग ह्याच्यातनं पैसा नेमका कुणाला मिळेल? त्याच्या मागचा अंदाज असा आहे की आत्ताच्या परिस्थितीत हे तेल मुख्यतः, हे खनिज तेल मुख्यतः चीन खरेदी करत होता. भारत डोनाल्ड ट्रम्पच्या पहिल्या टर्मपर्यंत इराणकडनं एकूण देशाच्या गरजेच्या 11 का 12% साधारणतः तेल आपण इराणकडनं खरेदी करत होतो. पण ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर जे निर्बंध लादले त्याच्यानंतर भारताने इराणकडनं तेल खरेदी पूर्णपणे थांबवली. ही साधारणतः 2018-20 म्हणजे 17 ते 21 ट्रम्प सत्तेवर होते. 17, 18, 19, 20 त्यातल्या 18-19 मध्ये आपण हे इराणकडनं तेल घेणं पूर्णपणे थांबवलं. आणि त्यामुळे इराणचं तेल मुख्यतः चीन घेत होता. आणि असेच काही हुकुमशाही देश ज्यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध आहेत असेच देश
इराणचं तेल विकत घेत होते आणि त्यामुळे इराणसाठी दुसरा कोणी ग्राहक नसल्यामुळे बाजारभावापेक्षा स्वस्त दरात त्यांना चीनला तेल देणं भाग पडत होतं. कारण जर मला तेलच घ्यायचं आहे तर मी दुसऱ्या देशांकडनंही घेईन आणि त्यामुळे तुमच्याकडनं घ्यायला हवं असेल तर तुम्हाला डिस्काउंटमध्ये दिलं पाहिजे तरच तुमच्याकडनं घेईन, हा त्याच्यामधला साधा व्यवहार होता. पण बघा त्याच्यात गंमत कशी आहे की हे जे इराणचं तेल चीनकडे जात आहे ते बरंचसं अरबी समुद्रातनं आणि हिंद महासागरातनं चीनकडे जात होतं आणि त्यामुळे ते विकत घ्यायची परवानगी जर अमेरिकेने दिली असेल तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे तर तो भारताला होणार आहे. 2 कारणासाठी. जसे म्हटलं की हे तेल मार्गस्थ होतं चीनकडे, ते भारताला वळसा घालून मार्गस्थ होत असल्यामुळे तिकडनं ते भारतात आणणं जास्तीत जास्त तेल सहज शक्य आहे. दुसरी गोष्ट, भारताच्या रिफायनरी आहेत. काल कोण म्हणत होतं भारताच्या रिफायनरी जगातलं सगळ्यात घाणेरडं तेलही प्रोसेस करतात. अशा प्रकारच्या चांगल्या रिफायनरी आपण तयार केलेल्या आहेत. अमेरिकेतल्या रिफायनरी, युरोपातल्या रिफायनरी, ज्याला लाईट क्रूड म्हणतात, म्हणजे जे अधिक शुद्ध स्वरूपात असतं त्याच प्रोसेस करू शकतात. जे हेवी क्रूड आहे, जे व्हेनेझुएलाचं हेवी क्रूड आहे, इराणकडे हेवी क्रूड आहे, ते हेवी क्रूड आपण प्रोसेस करू शकतो. त्यातनं अधिक वेगवेगळे पदार्थ तयार होतात आणि त्यामुळे हे तेल इतर ठिकाणी रिफायनरी असल्या तरी आखातातल्या रिफायनरींची क्षमता कमी आहे. काही ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, काही ठिकाणी धोका आहे आणि त्यामुळे रिफायनरी या भारतामध्ये आहे. नाणार असतं तर आणखीन फायदा झाला असतं, जाऊ दे, तो विषय उगाळायला नको. पण मग ह्याच्यातनं इराणला फायदा नाही का होणार? कारण जर इराण आत्ता जसं हे समुद्रातलं तेल विकतंय तशा प्रकारे ज्या आत्ता तेलवाहू जहाजं जी बाहेर पडत आहेत ती मुख्यतः इराणमधनंच बाहेर पडत आहेत. आखातातनं ज्या काही जहाजं ती आखाती देशातनं बाहेर पडत आहेत ती चीनसाठी बाहेर पडत आहेत, भारतासाठी बाहेर पडत आहेत. पण ती जशी सौदी अरेबियाची आहेत तशी ती जहाजं जशी इराकची आहेत, कुवेतची आहेत, तशी ती इराणचीही बाहेर पडतात. आणि मग इराणचं जर जहाजं बाहेर पडत असतील तर तेही तेल समजा घेतलं, ते कसं करतात त्याची सगळी पद्धत असते की 2 जहाजं उभी राहतात, इकडनं तिकडे ट्रान्सफर केलं जातं. तर त्याचे पैसे इराणला मिळाले तर इराण हे युद्ध अधिक काळ लढू शकेल का? म्हणजे तुम्ही तुमच्या शत्रूलाच जर पोसत असाल, त्याला जर खाऊ घालत असाल तर तो तुमच्याशी जास्त काळ लढू शकेल. हे लॉजिक झालं. पण इराणच्या बाबतीत अमेरिकेची ही रणनीती अशी आहे की आत्ता इराणच्या हवाई क्षेत्रावर, आकाशावर अमेरिकेचं नियंत्रण आहे. अमेरिकेचं एक F-35 विमान पाडलं म्हणण्यापेक्षा क्षतिग्रस्त केलं, ते उतरलं नंतर. पण तरी ही इराणसाठी खूप मोठी उपलब्धी आहे की F-35 सारखं जगातलं सगळ्यात अत्याधुनिक विमान लक्ष्य करणं. म्हणजे इराणला हे याच्याबद्दल श्रेय दिलं पाहिजे. पण असं वगळता अमेरिकेची आणि इस्रायलची विमानं मनात येईल तिथे जाऊन इराणवर बंबार्डिंग करत आहेत. इराणला ते काही त्याच्याबद्दल करता येत नाहीये. आणि त्यामुळे जरी इराणचं तेल विकत गेलं असलं आणि इराणकडे पैसे मिळत असले आणि या पैशांनी कदाचित ते चीनमधनं किंवा इतर ठिकाणून ड्रोन विकत घेत असले किंवा त्याचे स्पेअर पार्ट्स विकत घेतले असते, ड्रोन असेंबल करत असले आणि त्याची आणखीन काही दिवस युद्ध लढण्याची क्षमता वाढत असली तरी इराण आणि अमेरिका यांच्यातली जी दरी आहे ती रुंदावत चाललेली आहे. दरम्यानच्या काळात ट्रम्प यांना जो सगळ्यात विरोध आहे तो इराणपेक्षा जास्त विरोध त्यांच्याच लोकांकडनं आहे. कारण पेट्रोल डिझेलच्या किमती अशाच जर वाढत राहिल्या आणि लोकांना वाटतंय त्या असं जर युद्ध आणखीन पुढे गेलं तर $150, $200 पर्यंत मे महिन्यापर्यंत त्या जातील. ते जर झालं तर ट्रम्प यांचा नोव्हेंबर 2026च्या मध्यावधी निवडणुकीतला पराभव, त्यांचा ट्रम्प यांचा वैयक्तिक पराभव नाही आहे पण त्यांच्या पक्षाचा पराभव 100% निश्चित पराभव आहे. आणि मधल्या काळात इतर देशांमध्ये ज्या काही राज्यक्रांत्या, उठाव बिठाव, काय आणीबाणी परिस्थिती होईल ते वेगळं. आणि त्यामुळे एकीकडे जगालाही शांत ठेवायचं आहे, या युद्धाच्या विरोधात जाऊ द्यायचं नाही, आणि दुसरीकडे अमेरिकेतल्याही जनतेला शांत ठेवायचं आहे. कारण अमेरिकेतल्या लोकांना इराण हे खूप समजायला खूप त्यांच्या ब्रह्मांडाच्या पलीकडचे विषय आहेत त्यांच्या. आणि त्यामुळे त्यांना फक्त त्यांच्या पेट्रोल पंपावर किती रुपयाला पेट्रोल, किती डॉलरला पेट्रोल मिळतंय, गॅसोलिन मिळतंय, ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत इराणचं तेल जे समुद्रातलं आहे ते ऑलरेडी कोणीतरी विकत घेतलंय. माझी कल्पना आहे की त्यातलं अर्धं तेल समजा IRGCच्याच त्यांच्याच बनावट कंपन्यांनी ते व्यापार करत असतील.
इराणची कंपनी इराणच्याच दुसऱ्या डुप्लिकेट एक दुबई बेस्ड कंपनीला विकते, मग ती दुबई बेस्ड कंपनी तिसऱ्या कोणाला तरी विकते, याच्यातनं पैसे त्यांच्याच IRGCला मिळतात. हे जरी होणार असलं तरी तोपर्यंत बाकीचे लोक शांत राहतात, त्यांच्या तोंडात लॉलीपॉप देऊन ठेवलं की ते जास्त आरडाओरडा करत नाही. आणि दरम्यानच्या काळात इराणला चारी बाजूनी लक्ष करण्यात अमेरिकेला अडचण येत नाही. आता दुसरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये की याच्यातनं काय आणखीन होऊ शकतं. याच्यामध्ये इराण हा जो देश आहे आणि तो देश स्वतःचा स्वाभिमान असलेला देश आहे आणि युद्धतंत्रात असं म्हटलं जातं की शत्रूला मारावं, पण मारता मारता त्याचा स्वाभिमान थोडासा शिल्लक ठेवावा. तोच स्वाभिमान, तोच जो त्याच्याबद्दलचा जो एक जगण्याची इच्छा जी असते त्याची, ती जर शिल्लक राहिली तर शत्रू समोर येऊन वाटाघाटी करू शकतो, वाटाघाटीसाठी तयार होऊ शकतो, कडू गोळी तहाची तडजोडीची गिळू शकतो. जर त्याचं सर्वस्वच उद्ध्वस्त झालं तर तो म्हणतो मी आता तसंही माझं काही उरलेलं नाही आहे, मला लढायला काय जातं. आणि त्यामुळे हे तेल विकलं गेल्यामुळे एक मधाचं बोटही इराणला लावून ठेवलेलं आहे. आता इराणनी आज 2 क्षेपणास्त्र दिएगो गार्सियाच्या दिशेने सोडली. दोन्ही, एक अमेरिकेने हवेतल्या हवेत उद्ध्वस्त केलं, दुसरं कुठलं तरी चुकीच्या ते मिस झालं. पण तरी देखील इराणने याच्यातनं दाखवून द्यायचा प्रयत्न केला आहे की आत्तापर्यंत त्यांच्याकडे 2000 किलोमीटरपर्यंत जाणारी क्षेपणास्त्र होती, ती आता 4000 किलोमीटरपर्यंत जाणारी क्षेपणास्त्र आहेत. म्हणजे भविष्यात इराण आपल्या क्षेपणास्त्रांद्वारे युरोपवर हल्ला करू शकतो. म्हणजे ट्रम्प यांचा जो प्रयत्न आहे की इतर देशांनी सामील व्हावं, हल्ला इराणनी दिएगो गार्सियावर केला, पण इराणची धमकी आहे ही आम्ही युरोपीय देशांवर हल्ला करू ही आहे. आणि त्यामुळे जर युरोप किंवा इजिप्तसारख्या देशांवर हल्ला करू ही आहे. आणि त्यामुळे जर तुम्ही याच्यात सहभागी झाला तर तुम्हाला याची किंमत, कारण ही सगळी जी पॅट्रियट मिसाईल्स आहेत ती काही सगळीकडे नाही आहेत. आणि त्यामुळे अशा ठिकाणी जर मिसाईल टाकलं तर तिथे होणारं नुकसान हे मोठं असू शकतं. आणि युरोपीय देश आता लढण्याच्या मनस्थितीत नाही, त्यांचे भेदरट देश आहेत आताच्या परिस्थितीत. आणि त्यामुळे इराण त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे, अमेरिका त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळे हे जरी प्रथमदर्शनी वाटत असलं इराणचं तेल विकत घ्यायला परवानगी देऊन आपण इराणलाच पोचतोय, अमेरिका इराणलाच पोचते, म्हणजे ही गांधीगिरी झाली, तर ती गांधीगिरी तशी नाही आहे. कारण भारत पाकिस्तान युद्धामध्ये तेव्हा समसमान खरं तर पाकिस्तानला सरशी होत होती, कारण आपण झोपलेलो होतो, आपण शांततेच्या स्वप्नांमध्ये बागडत होतो. आणि त्यामुळे पाकिस्तान स्वतंत्र झाल्या भारतावर हल्ला करेल हे आपण गृहीतच धरलं नव्हतं. आपल्या तेव्हाच्या पंतप्रधानांना भारतीय लष्कराचीच गरज नाही असं वाटत होतं, पोलीस पुरेसे आहेत असं वाटत होतं. आणि त्यामुळे ती परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. या परिस्थितीत शत्रूला जिवंत ठेवणं, ते लिक्विड ऑक्सिजनमध्ये ना, ते लिक्विड ऑक्सिजन उसे मरने नहीं देगा और लिक्विड उसे जीने नहीं देगा, अशा प्रकारचा प्रयत्न आहे. अर्थात इराणचीही बलस्थानं आहेत आणि ज्याच्याद्वारे इराण अमेरिकेलाही जेरीस आणू शकतो. पण आत्ताचा तो विषय नाही, हा मर्यादित विषय होता. आणि त्याच्याबद्दल जे स्पष्टीकरण देणं आवश्यक होतं की इराणचं तेल घेण्याची परवानगी देऊन अमेरिका नेमकं काय साध्य करू शकत आहे, तर त्याचं स्पष्ट उत्तर आहे, हा अमेरिकेच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.